नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राजकारणामध्ये कधीच कुणी कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो असं म्हटलं जातं. राजकारणापुरतं लोक एकमेकावर टीका टिप्पणी करतात, पण राजकारणाच्या पलीकडं मैत्री जपणारे, नातं जपणारे अनेक लोक अवघ्या महाराष्ट्रानंच नव्हे तर देशानं पाहिलेले आहेत. पण याच राजकारणापायी सख्खा भाऊ पक्का वैरी होतो किंवा बहीण भावामध्ये एकमेकाच्या विरोधात हाबूक ठोकण्याची देखील वेळ येते, असंही महाराष्ट्राने अनेक वेळा पाहिलेलं आहे. महाराष्ट्रातील एक दिग्गज घराणं म्हणजे गोपीनाथ मुंडे यांचं. गोपीनाथ मुंडे यांच्या हयातीत म्हणजेच 2009 साली त्यांच्या मुलीला म्हणजे पंकजा मुंडे यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं आणि पुतण्या धनंजय हा नाराज झाला. तेव्हापासून म्हणजे 2009 ते 2019 पर्यंत म्हणायला हरकत नाही, या मुंडे कुटुंबात मोठ्या प्रमाणात राजकीय महाभारत घडलं. मुंडे कुटुंब फुटलं. ज्या गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार म्हणून पंकजा मुंडे या पुढे आल्या, त्यांच्या अगोदर सगळा कारभार जे धनंजय मुंडे पाहायचे, या दोघाही बहीण भावामध्ये अक्षरशः राजकीय हार्डवेअर संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं. मात्र हळूहळू काळ बदलला आणि त्यामुळं या काळानंच या दोन बहीण भावाच्या नात्यामध्ये जी कटुता निर्माण झालेली होती, ती कटुता कमी करण्यासाठी औषध देखील दिलं. आज परिस्थिती अशी आहे आणि हे सगळं सांगण्याची गरज एवढ्यासाठी वाटते आहे की बीड लोकसभेच्या उमेदवार म्हणून पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पक्षाकडून तिकीट जाहीर झाल्यानंतर त्या प्रथमच परळी शहरात दाखल झाल्या. 2 दिवसापूर्वी त्या परळीत आल्यानंतर त्यांनी गोपीनाथ गडावर जाऊन स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं, त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं आणि तेथून त्यांचे जंगी स्वागत परळीकरांनी अनुभवलं, पाहिलं. हे सगळं जे काही स्वागत होतं ते धनंजय मुंडे यांनी घडवून आणलं होतं आणि पहिली वेळ होती की गेल्या 8-9 वर्षामध्ये कधीही पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्रितपणे गोपीनाथ गडावर दर्शनाला आलेले कुणीच पाहिलं नाही. यावेळी मात्र महायुतीमध्ये धनंजय मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा देखील सामील झालेला असल्यामुळे आणि बीडच्या भाजपच्या उमेदवाराच्या विजयाची सगळी जबाबदारी ही धनंजय मुंडे यांच्या खांद्यावर देण्यात आल्यामुळं त्यांनी गोपीनाथगड येथे जाऊन पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या सहित दर्शन घेतलं. तिथून मोठ्या जल्लोषात रॅली काढून जणू काही विजयाची ती रॅली असावी अशा पद्धतीनं हे तिघं बहीण भाऊ परळी शहराकडे रवाना झाले. म्हणजे 10-12 वर्ष ज्या बहीण भावाचा संघर्ष अवघ्या महाराष्ट्रानं पाहिला, त्याच महाराष्ट्रासमोर आज हे दोघं बहीण भाऊ हातात हात घालून एकत्रितपणे राजकारणात पुन्हा सक्रिय झाल्याचं पाहून खरोखर महाराष्ट्रातल्या जनतेला आनंदच झाला आहे. आता हे दोन बहीण भाऊ ज्यांच्यामधील कटुता लोकसभा निवडणुकीमुळे किंवा राजकारणातल्या काही घडामोडींमुळे कमी झाली, दुसरीकडं बारामतीमध्ये मात्र अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोन बहीण भावामध्ये उभा दावा पेटलाय. बघा, म्हणजे जेव्हा मुंडेंचं घर फुटलं होतं तेव्हा पवार अख्खं कुटुंब एकत्र ठेवलंय म्हणून पाठ थोपटून घेत होते. पवारांच्या घरामध्ये कधीही सत्तेसाठी एकमेकाला विरोधात उभा राहण्याची वेळ येईल असं कुणी स्वप्नातही पाहिलं नसेल, कुणाला वाटलंही नसेल. पण
काळाने पवार कुटुंबावर देखील सूड उगवला आहे. ज्या पवारांनी महाराष्ट्रात सत्तेसाठी म्हणा किंवा राजकारणासाठी म्हणा अनेक घरं अनेक कुटुंब फोडले असा त्यांच्यावर आरोप केला जातो, त्या पवारांचं घर फुटलं आणि त्यांचे सख्खे पुतणे अजित पवार हे पक्षाच्या 40-42 आमदारांना घेऊन भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत सहभागी झाले. इथवरच हा प्रकार थांबला नाही, तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी थेट ननंदबाई म्हणजेच सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामतीमध्ये लोकसभेसाठी शड्डू ठोकलाय. विचार करा, म्हणजे एकीकडं मुंडे कुटुंब मध्ये जेव्हा वाद होता, मुंडेंच्या घरात जेव्हा महाभारत घडलं, ते महाराष्ट्रानं पाहिलं, ते अनुभवलं आणि हे कुटुंब परत एकत्र यावं अशी तमाम महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती, अपेक्षा होती. ते त्याप्रमाणे घडलं देखील. मात्र त्याच वेळी पवारांच्या घरामध्ये कधी वाद होतील असं कुणालाही अपेक्षित नव्हतं. माफ करा. पण आता जे मुंडेंच्या घरात घडलं ते पवारांच्या घरात घडत आहे. पवार कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झालेत. अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार, त्यांचे पुतणे योगेंद्र पवार यांनी देखील अजित पवारांच्या भूमिकेच्या विरोधात आपल्या काकांना साथ देण्याचा निर्णय घेतलाय. काळाचा महिमाच म्हणावा लागेल, दुसरं काय म्हणणार. म्हणजे दोन चित्र ही किंवा दोन मतदारसंघ हे महाराष्ट्रात सध्या विशेष चर्चेत आहेत. त्यामध्ये परळी किंवा बीड लोकसभा मतदारसंघ, ज्याची जबाबदारी किंवा ज्याचं केंद्र हे परळी आहे आणि सगळी जबाबदारी ही भावाने घेतली आहे आपल्या बहिणीच्या विजयासाठी. आणि दुसरा मतदारसंघ आहे बारामतीचा, ज्या ठिकाणी आपल्या बहिणीला पराभूत करायचंच आणि आपला जो काही दादा जे नाव आहे ते सार्थ करायचं, अशा पद्धतीनं अजित पवार कामाला लागले, ते म्हणजे बारामतीमध्ये. या सगळ्या राजकारणामध्ये नात्यांना अत्यंत चांगलं जपावं लागतं. नातं टिकवण्यासाठी कधी कधी 2 पावलं मागही यावं लागतं. पण जर का सत्ता मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जायची जर का तयारी असेल, तर मग ते मुंडेंचं कुटुंब असो की पवारांचं कुटुंब असो, तिथं सख्खे भाऊ पक्के वैरी म्हणून पाहायला मिळतात. महाराष्ट्रात या 2 कुटुंबात जे काही सध्या सुरू आहे ते एक कुटुंबामधलं जे दृश्य आहे ते सुखावणारं आहे, पण दुसरीकडं बारामतीमधलं जे दृश्य आहे ते निश्चितपणे महाराष्ट्रातील कुठल्याही माणसाला दुखावणारं असंच आहे. पुन्हा काळाच्या चक्रामध्ये बारामतीमधील पवार कुटुंब हे देखील एकत्र येणार का, की त्यांच्यातील हा जो राजकीय संघर्ष आहे हा अगदी विधानसभेपर्यंत आणि त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये देखील पाहायला मिळणार. हे दोघे बहीण भाऊ हे खरोखरच एकमेकाच्या विरोधात कट्टरपणे लढणार की ही लढाई लुटुपुटीची ठरणार, हे येणाऱ्या काही काळानंतर स्पष्ट होईल. पण एक मात्र निश्चित आहे की 10-12 वर्षापासून जे बहीण भाऊ एकमेकाला पाण्यात पाहत होते ते आज हातात हात घेऊन राजकारणाची शिडी चढताना दिसत आहेत. तर दुसरीकडं गेल्या 30-40 वर्षापासून जे बहीण भाऊ एकमेकाच्या ताटात जेवले, एकमेकाला साथ सोबत दिली, राजकारणात एकमेकाच्या मतदारसंघात नेहमी मदतीचा हात दिला, तेच दोघे बहीण भाऊ आता एकमेकाच्या विरोधात तलवारी काढून उभे आहेत. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.